माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मॅथ 2चा पायथागोरसचा प्रमेय हा धडा पूर्ण शिकलेलो पण आहे. त्याची परीक्षा पण आपण घेतलेली आहे. आता त्याचे पेपर खरं तर चेक करणं थोडंसं आता आपल्यासाठी डिफिकल्ट टास्क आहे, पण जेव्हा पण पॉसिबल होईल तेव्हा मी तुमच्याकडून ते सर्वांकडून पेपर घेणार आहे आणि ते तुम्हाला चेक पण करून देणार आहे. ओके, आता आपण मॅथ 1ला स्टार्ट करू आज. तसं आपलं इंग्लिश आणि सायन्स पण हळूहळू आपल्याला सुरू करावंच लागणार आहे, पण लॉकडाऊन असल्या कारणाने आपल्याला थोडं ते पॉसिबल होत नाहीये, पण आपण ते करणार आहोत. आता आपण मॅथ 1ला स्टार्ट करूया. गणित भाग 1ला स्टार्ट करतोय आज आपण. तर त्यात पण आपण व्हॅकेशन जेव्हा सुरू केलं तेव्हा आपला पहिला धडा झालेला होता, 2 चलातील रेषीय समीकरणे, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. हा धडा आपला झालेला आहे. बऱ्याच जणांना तो चांगला जमतो. अर्थात तो धडा आपण परत घेणार नाहीये अशातला भाग नाहीये, तो पण आपल्याला घ्यायचा आहे. पण आता जर मी तो घेत बसलो तर तुम्हाला खूप कंटाळा येऊन जाईल, कारण तो तुमचा ऑलरेडी झालेला आहे आणि नवीन मुलांना मात्र चांगलं वाटेल. बट आपण काय करू, तो पण धडा आपण नंतर रिवाइज करणार आहोत आणि आता आपण मात्र दुसरा धडा स्टार्ट करूया. धड्याचं नाव आहे वर्ग समीकरणे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि जरी आज मी हा धडा सुरू करत असेल तेव्हा तरी सुद्धा जेव्हा आपले क्लास रेग्युलर सुरू होतील, जेव्हा तुम्ही इथे याल क्लासेससाठी, तेव्हा आपण पूर्ण सिलेबस परत घेण्याचा प्रयत्न करू. आता तुम्ही घरी आहात, तुमच्याकडे खूप वेळ फ्री आहे, म्हणून तुम्ही अभ्यासात राहावं यासाठी हा आपला प्रयत्न चालू आहे. आता आपण मॅथ 1चा दुसरा धडा स्टार्ट करतोय. मॅथ 1चा पहिला धडा आपला झालेला आहे. दुसऱ्या धड्याचं नाव आहे वर्ग समीकरणे. द नेम ऑफ सेकंड लेसन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हा धडा आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये एकूण प्रॅक्टिस सेट्स किती माहिती तुम्हाला? 6. एकूण सराव संच किती आहे? 6. खरं तर मॅथ 2चा सगळ्यात मोठा धडा, सगळ्यात वास्ट धडा हाच आहे. म्हणून हा धडा जर काही एकदा तुम्ही व्यवस्थितरित्या कम्प्लीट केला की मग काही प्रॉब्लेम नाही. मग मॅथ 1 हा खूपच सोपा पार्ट आहे रिमेनिंग लेसनसाठी. ओके, त्याच्यामुळे हा धडा तुम्ही एकदम काळजीने आणि व्यवस्थित पूर्ण करा. त्याच्यामध्ये एकूण 6 सराव संच घ्यायचे आपल्याला. देयर आर टोटल प्रॅक्टिस सेट 6 प्रॅक्टिस सेट्स कम्प्लीट करायचे. तर आज आपण पहिल्या प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करू. पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला वर्ग समीकरणाच्या संदर्भात 3 गोष्टी शिकायच्या आहेत. सगळ्यात मेन गोष्ट, वर्ग समीकरण कशाला म्हणतात? व्हॉट इज मीन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन? वर्ग समीकरण म्हणजे काय? खरं तर नावाचाच अर्थ लपलेला आहे. पहिल्यांदा तुम्ही मी व्याख्या केलेली त्याची ती व्याख्या समजून घ्या. वर्ग समीकरण ax चा वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 या रूपातील समीकरणास वर्ग समीकरण म्हणतात. इथे a इज नॉट इक्वल टू 0. आता तुम्हाला व्याख्येवरून काहीच कळणार नाही. जेव्हा मी तुम्हाला त्याचे एक्झाम्पल्स दाखवेल ना तेव्हा तुम्हाला कळून जाईल. पण सुरुवात म्हणून मी तुम्हाला व्याख्या दिली. क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हॉट इज मीन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन? ax² plus bx plus c is equal to 0. This type of equations are called as a quadratic equation. This type of equation. Here a is not equal to 0. a is not equal to 0 म्हणजे काय? हा टर्म 0 नसला पाहिजे. म्हणजे तुम्हाला वर्ग समीकरण त्यालाच म्हणता येईल ज्याच्यात वर्गावालं पद पाहिजेच. मे बी b and c is equal to 0. b आणि c 0 राहू शकतो, पण हे वर्गावालं पद असावं लागेल. थोडक्यात काय, तर मी तुम्हाला इकडे 2 पार्ट मध्ये दाखवून देतो बघा. वर्ग समीकरण म्हणजे काय आणि वर्ग समीकरण कशाला नाही म्हणा. वर्ग समीकरण कसं असतं बघा, लक्ष द्या. पहिल्यांदा समीकरण माहिती का तुम्हाला? याला तुम्ही समीकरण नाही म्हणू शकत. याला समीकरण नाही म्हणा. समीकरणाची पहिली गोष्ट लक्षात द्या की त्यात बरोबर असतो, बरोबरचं चिन्ह असतं आणि बरोबरचे इकडे आणि तिकडे 2 अशा समानता असतात. म्हणजे इकडची व्हॅल्यू आणि तिकडची व्हॅल्यू सेम असते. त्याला म्हणतात समीकरण. याला समीकरण म्हणतात बाळांना. याला समीकरण म्हणतात, याला इक्वेशन म्हणतात. कारण याच्यामध्ये कशाचं चिन्ह आहे? बरोबरचं. पण जर मी नुसतं असं लिहिलं, काही पण लिहिलं नाही, असं इक्वल टूचं चिन्ह नाहीच आहे याच्यामध्ये, तर याला फक्त अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतात. याला बैजिक राशी म्हणतात. दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर इक्वेशन. हे इक्वेशनच नाही, हे समीकरणच नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा समीकरण म्हणजे ज्याच्यात बरोबरचं चिन्ह असतं हे चांगलं लक्षात ठेवा. त्याला समीकरण म्हणतात. पण समीकरणाचे पण खूप प्रकार आहेत. रेषीय समीकरण, वर्ग समीकरण, असे वेगळे वेगळे. तर आता आपल्याला मात्र वर्ग समीकरण शिकायचं आहे. तर काय असतं वर्ग समीकरण? सगळ्यात मेन की जे ए पासून तर झेड पर्यंत व्हेरिएबल असतात ना, ते व्हेरिएबल पाहिजे आणि त्या व्हेरिएबलचा जो इंडेक्स असतो, त्याचा जो घातांक असतो, तो पण 2 पाहिजे. त्याला वर्ग समीकरण म्हणतात. उदाहरणार्थ इथे तुम्हाला y व्हेरिएबल घेतलंय, त्याच्या डोक्यावर 2 दिलंय, मग इक्वल टूच्या नंतर 0 जरी असलं तरी हे वर्ग समीकरण आहे. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन.
मी इथं ह्याच वायच्या ऐवजी एक्स व्हेरिएबल घेतलं, त्याला 2 लावलं, परत त्याचा वर्ग लावला, त्याला 2, 3, 4, -4, -2 काही लावलं आणि इक्वल टू 0 लावलं तर याला वर्ग समीकरण म्हणतात. असं काही गरजेचं नाही की इक्वल टूच्या पुढे 0च पाहिजे. इक्वल टूच्या पुढे एखादा अंक आला तरी हे वर्ग समीकरण आहे. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण याच्यात वर्गावालं पद पाहिजे. वर्गावालं पद कंपल्सरी पाहिजेच, बरोबर. मग ते नुसतं वर्गावालं असलं तरी चालतं, किंवा हे असं वर्गावालं असेल एखादं पद, दिस इज द टर्म ऑफ स्क्वेअर, असं जर का इंडेक्स 2 असलेलं टर्म असेल आणि त्याच्याबरोबर एखादा नुसता इंडेक्स 2 नसलेला म्हणजे घातांक 2 नसलेला एक साधा पद जरी असला y या चलाचा, तरी सुद्धा याला वर्ग समीकरण म्हणतात, बरोबर. कारण याच्यात वर्गावालं पद आहे. आता बघा 3m चा वर्ग, 2m आणि प्लस एक छोटासा अंक पण आहे, तरी पण हे वर्ग समीकरण आहे, कारण याच्यात वर्गावालं पद आहे. बघा जोपर्यंत वर्गावालं पद आहे तोपर्यंत वर्ग समीकरण आहे. 6. आता तुम्ही बघा इथे वर्गावालं पद आहे का, इथे वर्गावालं पद आहे की नाही, आहे. मग याला सुद्धा वर्ग समीकरण म्हणतात. म्हणजे वर्गावालं पद कुठेही असलं चालतं, आपल्याला कुठेही असलं तर त्याला वर्ग समीकरण म्हणतात. वर्गावालं पद पाहिजेच. इथं जसं वर्गावालं पद दिसतंय तुम्हाला आणि इकडे पुढे डायरेक्ट 15 दिसतंय, तरी सुद्धा हे वर्ग समीकरण आहे. जोपर्यंत तुमच्या गणितामध्ये वर्गावालं पद येतं तोपर्यंत वर्ग समीकरण आहे, बरोबर. पण आता इथे बघा, इथे मी तुम्हाला एक दाखवतोय, सांगा मला इथे कुठेतरी वर्गावालं पद आहे का, नाही. म्हणून अशा याला आपण वर्ग समीकरण म्हणू शकत नाही. दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. वर्गावालं पद नाही. बघा वर्गावालं म्हणजे असं घातांक 2 पाहिजेच. घातांक किती पाहिजे, 2. मग ते मे बी m² असू शकतं, p² असू शकतं, t² असू शकतं, y² असू शकतं. कोणत्याही व्हेरिएबलचा, कोणत्याही चलाचा जर वर्ग असेल, जर स्क्वेअर असेल, तर त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. पण इथे वर्ग नाही. आता इथे चेक करा, इथे तरी वर्ग आहे का कुठेतरी, नाही. म्हणून हे पण वर्ग समीकरण नाही. पुढे बघा आणखी, आता इथं बघा एक्सचा वर्ग आहे की नाही, आहे. पण आता एक्सचा वर्ग असतानाच इथं एका ठिकाणी काय झालेलं आहे, एक्सचा घन पण आलेला आहे. म्हणून हे सुद्धा वर्ग समीकरण नाही. म्हणजे 2 गोष्टी मॅटर करतात. नंबर 1, चलाचा वर्ग पाहिजेच. There must be square of variable आणि दुसरी गोष्ट कोणत्याही पदात चलाचा घातांक 2 पेक्षा मोठा नसावा. इंडेक्स ऑफ व्हेरिएबल should not be greater than 2. लक्ष द्या, म्हणजे ह्या 2 गोष्टी तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे तुम्हाला जर ठरवायचं असेल तर ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक तर त्याच्यात वर्ग पाहिजेच. जसं इथं बघा तुम्ही वर्ग आहे, वर्ग आहे, वर्ग आहे, वर्ग आहे, याला वर्ग नसला तरी चालेल, पण कोणतं तरी एक पद वर्गावालं पाहिजे. कोणतं तरी पद एक वर्गावालं पाहिजे. आता तसंच मग तुम्ही म्हणाल इथं पण वर्ग आहे, पण जर कोणतं तरी पद वर्गावालं पाहिजे ते तर मान्यच आहे, पण कुठेही दुसरीकडे पण मोठा घातांक नको. म्हणजे वर्गावालं पद पाहिजेच आणि इतर पदांमध्ये सुद्धा वर्गापेक्षा कमी घातांक असेल तर चालेल, पण वर्गापेक्षा मोठा घातांक नको. लक्षात घ्या तुम्ही. आणखी एक बघा, आता सांगा इथं वर्गावालं पद आहे की नाही, आहे. पण इथे एक्सचा घातांक किती दिला मी आता, 5. म्हणून याला आपण वर्ग समीकरण म्हणू शकत नाही. दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता बघा इथं तर मी आता दिलंय तुम्हाला, याच्यात कुठेच वर्गच दिसत नाही, म्हणून हे पण वर्ग समीकरण नाही. आता इथं बघा वर्ग आहे की नाही, आहे. मान्य आहे, वर्ग आहे, पण इथं एमचा घातांक किती दिला आहे की मी 4. म्हणून हे पण वर्ग समीकरण नाही. दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड दीज आर दी क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि हे वर्ग समीकरण आहे.
कारण वर्गावालं पद आहे, बाकीचे पद नसले तरी चालेल. वर्गावालं पद आहे, वर्गावालं पद आहे, वर्गावालं पद आहे, वर्गावाल्याबरोबर नुसतं वायवालं पद आहे चालतं, एमच्या वर्गाबरोबर एम आहे आणि सेपरेट अंक आहे चालतं, पीचा वर्ग आहे चालतं, एक्सचा वर्ग आहे चालतं. जोपर्यंत वर्ग आहे तोपर्यंत वर्ग समीकरण आहे. इथं बघा वर्ग आहे की नाही आहे, म्हणून हे सुद्धा वर्ग समीकरण आहे. वर्ग असला की त्याला वर्ग समीकरण म्हणतात, हे तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात येते तुम्हाला? दिस इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन? आहे. हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. राईट. पण आता हे बघा, हे जर विचारलं मी तुम्हाला तर सांगा, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? नाही. हे वर्ग समीकरण आहे का? नाही, कारण याच्यात वर्गावाला पद नाही. बरोबर. पण आता हे सांगा, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? हे पण नाही. का बरं नाही? कारण याच्यात वर्गावाला पद आहे, पण वर्गापेक्षा मोठा घातांक पण आहे. म्हणजे आपल्या दोन्ही अटींची पूर्तता झाली पाहिजे. एक तर वर्ग सुद्धा पाहिजे आणि कुठेही वर्गाचा घातांक 2 पेक्षा मोठा सुद्धा नसला पाहिजे. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे वर्ग समीकरण म्हणजे नेमकं काय, त्यासाठी मी तुम्हाला हे दोन्ही प्रकारचे एक्झाम्पल्स दिलेले आहे. हे तुम्ही बघा, हे तुम्ही नीट समजून घ्या. इकडे मी वर्ग समीकरण आहे असलेले एक्झाम्पल दाखवले आणि इकडे मी वर्ग समीकरण नाही असलेले एक्झाम्पल दाखवले. तुम्हाला जर हे कळालं की कशाला नेमकं वर्ग समीकरण म्हणतात तर मग काही प्रॉब्लेम राहणार नाही. त्यासाठी ह्या दोन अटी लक्षात घ्या की वर्गावालं पद असेल, असं वर्गावालं पद असेल आणि नंतर जर एखादा छोटा घातांकवालं पद जरी असलं किंवा नसलं तरी सुद्धा ते वर्ग समीकरण आहे. पण वर्गावालं पद असूनच्या असून जर पुढच्या चलाचा घातांक हा 2 पेक्षा मोठा निघाला तर तुम्हाला त्याला वर्ग समीकरण म्हणता येणार नाही. दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. आणि इथं तर वर्गच नाहीये म्हटल्यावरती तर मग काही प्रश्नच नाही. दिस इज ऑल्सो नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे हे वर्ग समीकरण आहे वाले एक्झाम्पल्स, हे वर्ग समीकरण नाही वाले एक्झाम्पल्स. आणि हे मी तुम्हाला एक हिंट म्हणून दिलं की नेमकं कशाला वर्ग म्हणायचा. नंबर 1, त्याच्या चलाचा वर्ग पाहिजेच. देअर मस्ट बी द व्हेरिएबल स्क्वेअर ऑफ व्हेरिएबल. आणि कोणत्याही पदात चलाचा घातांक 2 पेक्षा मोठा नसावा. म्हणजे इंडेक्स ऑफ व्हेरिएबल शुड नॉट बी ग्रेटर दॅन 2 इन एनी टर्म. ओके. आता तुम्हाला मी आहे आणि नाही वाले एक्झाम्पल दाखवले, त्याच्यावरून तुम्हाला कळालं असेल की वर्ग समीकरण कशाला म्हणतात आणि कशाला नाही म्हणतात. ओके. एकदम इझी. त्याच्यावर एकच मार्काचा प्रश्न विचारला जातो की दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही ठरवा. त्यासाठी तुम्हाला दोघांमध्ये फरक कळाला पाहिजे की वर्ग समीकरण केव्हा असतं आणि केव्हा नसतं. आणि काही कन्फ्युजिंग म्हणून मी हेडिंग टाकलंय, दिसतं तसं नसतं. म्हणजे बऱ्याचदा काय होतं बघा, आता जर मी तुम्हाला इथे दाखवलं समजा हे गणित आहे, बघा तुम्ही व्यवस्थित, x प्लस 5 इज इक्वल टू 0. आता याच्यात तुम्हाला दिसेल का कुठंतरी वर्ग आहे का? म्हणून बरेच जण काय करतील, काही जे थोडेसे बेस कमी असलेली जी मुलं आहे ती लगेच काय म्हणतील की हे वर्ग समीकरण नाही. का? कारण आत्ताच सरांनी सांगितलं होतं की वर्ग असेल तर वर्ग समीकरण असतं. इथे कुठेच वर्ग नाही, पण तरी सुद्धा हे वर्ग समीकरण आहे. का बरं आहे? पण याला थोडं एक्सप्लेन केल्यावर तुम्हाला कळेल. ह्या एक्सने जर तुम्ही एक्सला गुणलं तर एक्सचा वर्ग बनेल, एक्सने 5 ला गुणलं तर 5x बनेल. पण ह्याला आणि याला गुणायचं बाकी आहे. एक्सने एक्सला गुणलं तर एक्सचा स्क्वेअर येतो. एक्स असा एक्स गुणिले एक्स केलं तर एक्सचं काय बनत असतो बाळांनो? स्क्वेअर. कारण घातांकाचा रूल आहे की घातांकांची काय होत असते? बेरीज. म्हणून हा 1 आणि 1 किती बनतो? 2. ही जर तुम्ही बेरीज करत असाल तर हे एक्स आणि एक्सचा वर्ग नाही बनत असतं, 2x बनत असतं. लक्षात ठेवा तुम्ही. एका चलाने दुसऱ्या चलाला जर गुणलं तर घातांकाचं काय बनतो? वर्ग. समजा एम ने एम ला गुणलं तर एमचा काय बनेल? वर्ग. पण समजा एम ने 5 ला गुणलं तर मग हे 5 आणि एम फक्त जवळ येते. पण समजा एम ने 5 एम ला गुणलं तर मग 5 तसंच राहील, पण एमचा काय बनेल? वर्ग. लक्षात राहील तुम्हाला? गुणाकाराची टेक्निक समजते तुम्हाला? चलाने चलाला गुणलं की चलाचा काय बनतो? वर्ग. इफ यू मल्टिप्लाय व्हेरिएबल टू व्हेरिएबल देन देअर शुड बी द स्क्वेअर ऑफ व्हेरिएबल. ओके. लक्ष द्या तुम्ही. त्याच्यामुळे एक्सने एक्सला गुणल्यावर एक्सचा वर्ग प्लस 5x इज इक्वल टू 0 येतं आणि मग कळतं आपल्याला की हे वर्ग समीकरण आहे. हे वर्ग समीकरण आहे. अगोदर कसं वाटत होतं की नाही हे वाटत होतं, पण प्रत्यक्षात ते आहे. म्हणजे धिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. धिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर की नाही? म्हणून मी हेडिंग दिलेलं आहे, दिसतं तसं नसतं. म्हणजे वर्ग समीकरण नाही वाटत होतं तरी दिलं आहे. अशी बरेचसे एक्झाम्पल. समजा इथे 2p आहे, इथं p प्लस 5 आहे, p प्लस 10 आहे, हे पण नाही वाटतं, पण प्रत्यक्षात ते वर्ग समीकरण आहे. कारण यांना गुणल्यावर 2p ने p ला गुणलं 2p स्क्वेअर प्लस 2p ने 10 ला गुणलं 10 2 जा 20p. हे बघा, p ने p ला गुणलं p स्क्वेअर 2 1 जा 2, म्हणजे इथे नसतो म्हणजे 1 असतो म्हणून 2 1 जा 2, किंवा नुसता 2 जरी म्हटलं तरी चालेल.
पी चा स्क्वेअर आणि याला गुणलं तर भेद आहे 20 आणि पी जशाच तसा. हे पण वर्ग समीकरण आहे. हे वर्ग समीकरण आहे. लक्ष द्या तुम्ही, वर्ग समीकरण नेमके कोणते कोणते असतात समजून घ्या. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. आणखी एक वर्ग, असे 2 ब्रॅकेट जरी आले तुमच्याकडे तरी सुद्धा हे वर्ग समीकरण आहे. का दिसत नाही पण आहे. का? कारण ज्यावेळेस तुम्ही एक्स ने एक्स ला गुणाल तेव्हा एक्सचं काय बनणार आहे वर्ग. म्हणून हे पण वर्ग समीकरण आहे. वर्ग समीकरण आहे. लक्षात येते तुम्हाला. दिसायला नाही वाटतंय पण प्रत्यक्षात आहे वाले एक्झाम्पल दाखवतोय. आता हे बघा हे नवीन एक, हे पण तुम्हाला नाहीच वाटेल. बघा आहे वाटतंय नाही, कुठंच वर्ग दिसत नाही तुम्हाला. पण इथे सुद्धा जशी इथे तुम्हाला ब्रॅकेटला गुणायची स्टेप बाकी होती आणि मग गुणल्यानंतर तुम्हाला कळालं की वर्ग येतो एक्स ने एक्सला गुणल्यावर. एक ब्रॅकेट असला काय आणि 2 ब्रॅकेट असले काय, वर्ग नसतो पण प्रत्यक्षात वर्ग येतो. नाही तर तसं हे इथं काय असतं, तुमचा जो व्हेरिएबल असतो ना तो डिनॉमिनेटर प्लेसला असतो, तो छेदस्थानी असतो. तेव्हा इथे एक स्टेप बाकी असते त्या छेदातल्या अक्षर आणि सगळ्यांना गुणायची. समजा इथं वाय, तुम्हाला इथं पहिल्यांदा वाय ने गुणावा लागेल. वाय ने गुणू मल्टिप्लाइंग बाय वाय. बरोबर. मग तुम्ही सगळ्यांना वाय ने गुणा. याला वाय ने गुणलं तर वायचा स्क्वेअर बनेल, याला वाय ने गुणलं तर 5y बनेल, खालचा वाय जशाच तसा. याला वाय ने गुणलं तर 8y बनेल. बरोबर ना. वाय ने याला गुणल्यामुळे वाय, सगळ्यांना वाय ने गुणायचे. वाय स्क्वेअर, वाय ने 5 ला गुणलं 5y, खालचं डिनॉमिनेटर जशाच तसा 8y. तर आता हा वाय काय होतो कट. मग उरतं काय वाय स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू 8y. आता बघा याच्याकडे चांगलं, याच्यात वर्ग आला की नाही आला. अगोदर वाटत होतं का वर्ग तुम्हाला कुठेतरी नाही, तरी त्याच्यात वर्ग येतो शेवटी मल्टिप्लाय केल्यानंतर. म्हणून हे वर्ग समीकरण आहे. हे वर्ग समीकरण आहे. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणखी एक बघा तुम्ही लागलं असतं, इथं पण बघून घ्या. p-2 बरोबर 10/p. इथं पण कुठेतरी तुम्हाला वर्ग दिसतोय का? इथे तुम्हाला इंडेक्स 2 दिसतोय का? म्हणून मी याला आता जर बघितलं तर मला वाटतं की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. बरेचशी मुलं गोंधळात पडू शकतात, अरे हे वर्ग समीकरण नाहीये, दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. बट प्रत्यक्षात तुम्ही ज्यावेळेस परत एकदा हा छेद असलेला p याने गुणाल, p ने गुणू म्हणाल तुम्ही, ज्यावेळेस मल्टिप्लाइंग बाय p कराल तुम्ही, म्हणजे वरच्या इक्वेशनला ज्यावेळेस तुम्ही p ने गुणावं लागतं कारण इथे एक स्टेप बाकी आहे. मग p ने गुणा तर p चा वर्ग येतो, p ने गुणा 2p येतं, p ने गुणा 10p येतं आणि खाली p येतं. सो p बिकम कॅन्सल. सो p² - 2p इज इक्वल टू 10. आता बघा चेक करा, हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही. आहे. हे वर्ग समीकरण आहे. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे बघा कसं आहे, हे सगळ्यांच्या बाबतीत कसं आहे, दिसतं तसं नसतं. इथं वर्ग नाही दिसत आहे पण प्रत्यक्षात वर्ग समीकरण आहे. इथे पण वर्ग नाही दिसत आहे पण प्रत्यक्षात वर्ग समीकरण आहे. इथे पण स्क्वेअर दिसत नाहीये पण दिस इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे पण वर्ग नाहीये पण दिस इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर याचे 2च प्रकार, एक तर एका ब्रॅकेटला गुणायचं बाकी असतं, नाहीतर 2 ब्रॅकेटचं गुणाकार असू शकतो, नाहीतर छेदस्थानी तुमचं व्हेरिएबल आलेला असतो. तर हे कसे दिसायला नाही वाटतात पण प्रत्यक्षात हे वर्ग समीकरण असतात. असेच काही उलटे पण आहे, म्हणजे दिसायला आहे वाटतात पण प्रत्यक्षात नसतात. उदाहरणार्थ काय, आता बघा, आता तुम्हाला दिसायला कसं वाटेल, हे वर्ग समीकरण आहे वाटेल तुम्हाला, वाटेल की नाही वाटेल, कारण वर्ग दिसतोय. पण तुम्ही प्रत्यक्षात ह्या पी ने ज्यावेळेस ब्रॅकेटला गुणाल ना तर पीचं काय बनेल क्यूब बनेल, 3p काय बनेल स्क्वेअर आणि 8 जशाचं तसा. आता दिसायला आहे वाटत होतं पण प्रत्यक्षात दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. असे पण काही गणित आहेत की जे दिसायला आहे वाटतात पण प्रत्यक्षात ते नसतात. तर हे गणित जास्त गोंधळात टाकणारे असतात. हे गणित तुम्ही जरा व्यवस्थित लक्षात घेण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला ते जमेल. लक्षात येते. आता हे पण बघा, दिसायला असं वाटेल की आहेच, वाटतंय की नाही, वर्ग दिसतोय. जरी 2 वेळा असला तरी चालतो, वर्ग 2 वेळा असला चालतो आपल्याला, पण इथं हा जो वर्ग आहे ना तो राहतच नाही मुळात. कारण इक्वल टूच्या इकडच्या साईडचा वर्ग आणि इकडच्या साईडचा वर्ग सेम टर्म असल्यामुळे काय होतो कट, आणि मग इथून उरतो कोण फक्त 8y इज इक्वल टू -5. म्हणून तुम्हाला परत म्हणावं लागेल दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन.
लक्षात येते का तुम्हाला? मी हे काही गणित तुम्हाला असे समजावून सांगतोय बाळांनो. रेग्युलर गणित तर तुम्हाला मी अगोदर सांगितलेच समजून. वर्ग समीकरण केव्हा आहे आणि केव्हा नाही. वर्गावालं पद असेल तर वर्ग समीकरण आहे, वर्गावालं पद नसेल तर वर्ग समीकरण नाही. पण हे असे गणित आहे की जिथं वर्ग नसतो तरी प्रत्यक्षात मल्टिप्लाय केल्यावर वर्ग येतो. मग ते एक ब्रॅकेटवालं गणित असू शकतं किंवा दोन ब्रॅकेटवालं असू शकतं, किंवा मग चल तुमच्या छेदस्थानीवालं गणित सुद्धा असू शकतं. आय होप तुम्हाला वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे कळत असेल. आता मी तुम्हाला एक प्रश्न देणार आहे की वर्ग समीकरण आहे किंवा नाही ओळखा. ते तुम्ही करून मला तुम्ही व्हॉट्सअपवर त्याचे फोटो सेंड करा. म्हणजे आता आपण वर्ग समीकरण आहे किंवा नाही याचा प्रश्न घेतोय. परीक्षेला पण असा एक प्रश्न विचारला जातो तुम्हाला की दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही ठरवा. तर आपली एकच बेसिक कन्सेप्ट आहे की वर्ग आहे किंवा नाही चेक करायचं. वर्ग तर पाहिजेच, मोठा घातांक नको. आणि काही कन्फ्युजन वाले ना ते स्पेशल लक्षात ठेवा की जिथं दिसत नाही तरी वर्ग असतो आणि जिथं दिसतो तरी नसतो. हा, ते गुणाच्या स्टेपची गणित आहे. इथं बघा, सांगा मला आता इथे वर्ग दिसतोय म्हणून हे वर्ग समीकरण आहे असं पूर्ण वाक्यात द्यायचंय. वर्ग समीकरण आहे. इंग्लिश मध्ये दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. पण आता इथून पुढे मात्र मी आहे नाही एवढं पूर्ण लिहिण्याच्या ऐवजी राईट रॉंग करतोय थोडस लक्षात. आता बघा इथे वर्ग दिसतोय का? नाही, म्हणून हे वर्ग समीकरण नाही. इथे बघा, इथे वर्ग आहे का? नाही, म्हणून हे पण वर्ग समीकरण नाही. इथे बघा, इथे वर्ग आहे का? आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. इथे बघा, इथे वर्ग आहे का? आहे, इथे वर्ग आहे. पण इथं मोठा घातांक पण आला ना. आपल्याला वर्ग कंपल्सरी पाहिजे पण मोठा घातांक नको. म्हणून हे दिसायला जरी आहे वाटत असेल तरी प्रत्यक्षात हे पण वर्ग समीकरण नाही. लक्षात येते? इथे तर वर्गच नाहीये म्हणून हे वर्ग समीकरण नाही. इथे पण वर्गच नाहीये, वर्ग समीकरण नाही. इथे वर्ग आहे आणि कुठंच मोठा घातांक नाही म्हणून हे वर्ग समीकरण आहे. आणि हे डिस्को आले. इथं ब्रॅकेटने गुणल्यावर कळतं तुम्हाला की पी ने पीला गुणलं की पीचा काय येतो? वर्ग. म्हणून हे पण वर्ग समीकरण आहे. इथं पण याला गुणलं तर वर्ग येतो म्हणून हे पण वर्ग समीकरण आहे. हे स्पेशल गणित आहे. ज्यावेळेस एक ब्रॅकेट येतो ना आणि त्याला बाहेरच्या चलाने गुणायचं असतं ना त्यावेळेस ते गुणलं की वर्ग बनतं म्हणून हे वर्ग समीकरण आहे. हे पण वर्ग समीकरण आहे. एम ने एमला गुणलं की एमचा स्क्वेअर येतो. इथे बघा, इथे पण पी ने पीला गुणलं की वर्ग समीकरण आहे. तुम्हाला गुणायचं नाहीये, फक्त तुम्ही लक्षात ठेवा स्पेशल केस की ब्रॅकेटला गुणायचं बाकी असतं तेव्हा ते वर्ग समीकरण असतं. दोन ब्रॅकेट असले काय आणि एक ब्रॅकेट असले काय आणि चल असं छेदस्थानी असलं तरी ते वर्ग समीकरण असतं. कारण एक्सने याला गुणलं की एक्सचा स्क्वेअर बनेल. इथे पण एक्सने याला गुणलं की एक्सचा स्क्वेअर बनेल. पण इथे बघा, इथे वर्ग दिसतोय पण ज्यावेळेस तुम्ही ह्या पी ने पीला गुणाल त्यावेळेस पीचं क्यूब येईल म्हणून हे दिसतंय तरी हे वर्ग समीकरण नाही. इथे पण दिसतंय तरी पण हे वर्ग समीकरण नाहीये. का बरं? कारण इथे छेदस्थानी पीचा वर्ग आलेला आहे. पीच्या वर्गाने ज्यावेळेस तुम्ही ह्या पदाला गुणाल त्यावेळेस इथे पीचं क्यूब येऊन जाईल म्हणून हे वर्ग समीकरण नाही. म्हणजे हे असे दिसताय तरी पण नाही. लक्षात ठेवा स्पेशल केसवाले दाखवले. परीक्षेला एखाद्या वेळेस हे विचारलं तर मुलांचा एक मार्क कट होतो आणि मग प्रॉब्लेम होतो. इथे पण हे दिसतंय बघा एम स्क्वेअर, पण हेच एम स्क्वेअर इकडे पण आहे. मग हे असल्यामुळे हे काय होणार आहे? कट होणार आहे. म्हणून ते असून नसल्यासारखं असल्यामुळे हे वर्ग समीकरण नाही. आणि इथे ब्रॅकेटने गुणल्यावर कळतं की वर्ग समीकरण आहे. इथे तर वर्ग आहेच ऑलरेडी म्हणून हे वर्ग समीकरण आहे. इथे पण वर्ग आहेच ऑलरेडी म्हणून हे पण वर्ग समीकरण आहे. असे मी 20 गणित तुम्हाला दाखवले आणि 10 तुम्हाला देतोय. तुम्ही हे 10च्या 10 गणित व्यवस्थित लिहून घ्या आणि वर्ग समीकरण आहे किंवा नाही पूर्ण वाक्य सांगा. तुम्ही असं राईट रॉंग करू नका. 10 गणित देतोय मी तुम्हाला, ते बघून घ्या. ही 10 गणित तुम्ही करू बघा. तुम्ही इथे दिले मी 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 पुढे मिक्स दिलेले. तुम्हाला फक्त एवढंच ठरवायचं वर्ग समीकरण आहे, वर्ग समीकरण नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन, नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन.
पण पूर्ण वाक्यात घ्या. अशी नुसते शॉर्टकटमध्ये राईट डाऊन करू नका. समीकरणे धडायला आपण स्टार्ट केलेला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनला. त्याचा पहिला प्रॅक्टिस सेट आपण त्याचे बेसिक कन्सेप्ट बघतोय पहिल्या प्रॅक्टिस सेटचे. त्याच्यामध्ये आपल्याला 3 वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकायच्या होत्या. त्यातली एक आपण शिकलोय आतापर्यंत, वर्ग समीकरण आहे किंवा नाही ओळखायला. क्वाड्रॅटिक इक्वेशन और नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन हे सांगा. आता आपल्याला दुसरा कन्सेप्ट शिकायचा आहे की जे समीकरण असतं ते त्याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसं लिहायचं. वर्ग समीकरणाचं एक सामान्य रूप असतं ह्या टाईपचं, की कधी पण पहिल्यांदा वर्गावाला पद पाहिजे, म्हणजे जर गणित एक्सच असेल तर एक्सचा वर्ग पहिल्यांदा पाहिजे, एक्स पाहिजे आणि मग सुट्टा अंक पाहिजे आणि मग बरोबरची रो पाहिजे. जर गणित पीचं असेल तर पी स्क्वेअर पी मग सेपरेट अंक, गणित एमचं असेल तर एम स्क्वेअर एम आणि मग सुट्टा अंक. जसं की इथं बघा, आता इथे एक्स सुरुवातीला आहे, मग 5 आहे, मग 4x वर्ग. हे काही त्याचं सामान्य रूप नाही. सामान्य रूप काय सांगतं आपल्याला की पहिल्यांदा हे पद पाहिजे. कोण येते पहिल्यांदा म्हणते 4x स्क्वेअर, ते लिहा. ते प्लस आहे तर प्लसच राहू द्या, कारण जोपर्यंत तुम्ही बरोबरच्या इकडचं फक्त क्रमाने लावताय ना तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. हे 4x स्क्वेअर, हे प्लस 2x नसतं म्हणजे प्लस असतं, प्लस 2x आणि हे -5. याला म्हणतात त्याचं स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म अशा रूपात द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे पहिल्यांदा एक्सचा वर्ग, मग एक्स आणि मग सुट्टा. हेच गणित जर का असं पी वालं जरी असेल, समजा इथं 2 आहे, इथं 10p आहे आणि इथं -p वर्ग आहे, तर तुम्ही सांगा मला आता सगळ्यात पहिल्यांदा कोणतं पद यायला पाहिजे. हे यायला पाहिजे की नाही. पण हे कोण आहे -p स्क्वेअर, म्हणून इथं -p स्क्वेअर दिला. मग हे p वालं कोण आहे +10, साइन सहित द्यायचं. हे कोण आहे +2. अशी सिक्वेन्सने लावायची आपल्याला सगळे टर्म्स. त्यालाच म्हणतात वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टँडर्ड फॉर्म ऑफ इक्वेशन. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण इथून पुढे प्रत्येक धडा संपेपर्यंत प्रत्येक सराव संचामध्ये पहिली स्टेप ही करावी लागतात. जर वर्ग समीकरण त्यांनी स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही दिलेलं असेल तर त्याला करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सिक्वेन्स पी स्क्वेअर पी आणि मग सेपरेट. पण पीच्या वर्गाला जर मायनस येत असेल तर मग असं इक्वेशन आपल्याला अशा भाषेत घेऊन चालणार नाही. म्हणून आपण काय करायचं, -1 ने गुणू म्हणायचं, -1 ने गुणू म्हणायचं, मल्टिप्लाइंग बाय -1 म्हणायचं आणि सगळे साईन चेंज करून टाकायचे. मल्टिप्लाइंग बाय -1 म्हणायचं आणि सगळे साईन चेंज करायचे. किंवा जर वर्गावाल्या पदालाच मायनस आलं मग साईन चेंज कसे, मायनस वाल्याचं प्लस करा, प्लस वाल्याचं मायनस करा आणि हे पण प्लस वाल्याचं मायनस करा. झिरोला काही साईन नसतं. ओके, एकदम इझी. बघा वर्ग समीकरण त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहितोय. बघा आपण वर्ग समीकरण त्याच्या कसं लिहितोय आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये. ओके, आता सांगा कसं लिहिलं. कोण येईल सांगा स्टँडर्ड फॉर्म मध्ये. सगळ्यात पहिला टर्म कोणता येईल आता 7x स्क्वेअर, राईट. पण तो कसा आहे प्लस, म्हणून प्लस लिहायची गरज नाही. नंतर कोण येईल 2x कसा आहे प्लस, म्हणून प्लस 2x -5 = 0. याला त्याचं स्टँडर्ड फॉर्म म्हणतात. मग याच्यात अवघड काहीच नाहीये, पण कधी कधी काय करतात थोडं गोंधळ करतात. आता इक्वल टूच्या पलीकडे देतात हे बाकीचे टर्म. मग तुम्ही काय करणार आता लक्ष द्या. पहिल्यांदा तुम्ही हे स्क्वेअरवाला टर्म लिहिणार आहे, तो अलीकडचा आहे म्हणून तो तसाच ठेवा. पण आता हा 5p लिहायचा आहे आपल्याला, कारण दुसरी जागा त्याची आहे. पी स्क्वेअर झाल्यावर पी असतो, पण तो इक्वल टूच्या कुठे आहे पलीकडे, आणि तो इक्वल टूच्या पलीकडे प्लस आहे म्हणून तो अलीकडे आपण काय करावा लागतो मायनस करावा लागतो. तसं हा -3 पण अलीकडे आपण काय करावा लागतो +3, तेव्हा इक्वल टू 0 म्हणतात. दिस इज स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यात काय झालंय, बरोबरच्या पलीकडचे दोन्ही टर्म अलीकडे आणावे लागले आणि त्यांची साईन पण चेंज करावे लागते. असं पण करावं लागतं, लक्षात ठेवा. आता बघा px वर्ग बरोबर 7x + 10. सांगा आता सगळ्यात पहिला टर्म सांगा कोणता आहे 3x स्क्वेअर, राईट. त्याचं साईन बदलायची गरज नाही कारण तो इक्वल टूच्या इकडचा आहे. नंतरचा टर्म कोणता x स्क्वेअर झाल्यावर x आहे, पण तो प्लस आहे तर तो काय करणार तुम्ही मायनस. नंतर कोण आहे 10, पण तो पण प्लस आहे कारण तो बरोबरच्या पलीकडचा आहे. पलीकडचा जो पण असेल ना त्याचं साईन चेंज करावं लागतं, कारण त्याची साईड चेंज करतोय आपण. साईड चेंज साईन चेंज, म्हणून प्लसचं मायनस आणि इक्वल टूच्या पलीकडे काय लावायचं 0. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, हेच तुम्हाला जमलं पाहिजे. हे थोडं क्रिटिकल आहे, हे थोडं नीट लक्षपूर्वक नाही घेतलं ना तर तुम्हाला जमणार नाही. आता सांगा सगळ्यात पहिल्यांदा कोणता टर्म यायला पाहिजे. 2x येईल का नाही, -5 येईल का नाही, 8x स्क्वेअर येईल का येईल, कारण तो स्क्वेअर वाला पण तो बरोबरच्या कुठे आहे पलीकडे, म्हणून तो प्लस वाला इकडे येऊन काय होईल मायनस. हा +8चा काय होईल मायनस, मग सेकंड टर्म हा +2x, मग थर्ड टर्म हा -5, मग इक्वल टू 0. पण इथे प्रॉब्लेम काय झाला, याला मायनस नको ना, म्हणून आपण -1 ने गुणू असं करू आणि याची साईन चेंज करू. मायनसचं प्लस, प्लसचं मायनस आणि मायनसचं परत प्लस. समजतं का? याला स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बोलतात. ओके, हे खूप सोपं आहे पण नीट लक्षपूर्वक शिकला तर. आता हे बघा, एक 2p² - 5 = 3p. फक्त मला 3 टर्म दिसत आहे तुमच्या समोर, पण पहिला टर्म कोणता आणि त्याचं साईन बदलायचं का हे कळालं. सांगा p² 5 की 3p पहिला टर्म 2p², पण तो इक्वल टूच्या इकडे म्हणून चिन्ह बदलत बसू नका.
सेकंड टर्म कोणता 5 की 3p 3p, पण तो कसा आहे प्लस, म्हणून तो इक्वल टूच्या इकडे आणून काय करा मायनस, प्लसचा मायनस झाला बघा, आणि हा -5 अलीकडचाच आहे, तो मायनसला मायनसच इज इक्वल टू 0. हे एक लक्षात ठेवा तुम्ही. हे थोडं दिसायला सोपं जरी वाटत असेल तरी थोडंसं व्यवस्थित जर लक्षात नाही घेतलं तुम्ही तर ते तुम्हाला त्रासदायक होऊ शकतं. परत याच्या पुढे काही महत्वाचे आणखी हे असं ब्रॅकेटला गुणायचं असलेलं हे पण तुम्हाला चांगलं लक्षात राहिलं पाहिजे. एक्सने दोन्ही ब्रॅकेटला गुणायचे, म्हणजे ह्या ब्रॅकेटला गुणायचे तुम्हाला पहिल्यांदा. पुन्हा एक्सने 2x ला गुणलं तर 2x² येतं, आणि एक्सने 5 ला गुणलं तर 5x येतं, आणि मग इज इक्वल टू 0. लक्षात ठेवा एका ब्रॅकेटवाले गुणाकार लक्षात ठेवा. आता 2p ने जर मला 3p + 5 ला गुणायचंय तर मग कसं गुणणार मी बघा. आता परत एकदा बघा गुणायचं. 2p ने याला गुणा 2 3 जा 6, आणि p चा काय बनला स्क्वेअर, प्लस 2p ने याला गुणा 2 5 जा 10p, परत याला गुणा 2 8 जा 16p इज इक्वल टू 0. सॉरी याला 8 ला गुणायची गरज नाही, 2p ने फक्त तुम्हाला ह्या ब्रॅकेटला गुणायचंय. 2p ने गुणल्यावर 2 3 6 pp चा स्क्वेअर, 2 5 10p हा -8 सुट्टा जशाच तसा, त्याला गुणायची गरज नाही कारण तो ब्रॅकेटच्या बाहेर. 2p ने फक्त आपल्याला ब्रॅकेटला गुणायचं असतं, लक्षात ठेवा. असं तुम्हाला गुणावं लागणार आहे बरं का बाळांनो, लक्षात ठेवा. हे तर मी एकाच ब्रॅकेटवाले गुणाकार दाखवतोय तुम्हाला, आणखी याच्यात तुम्हाला 2 ब्रॅकेटवाले पण गुणाकार शिकायचे, राईट ना. लक्षात द्या. याला पण गुणून दाखवा. आता कसं गुणणार सांगा. 3x ने गुणा 3 5 15, x चा स्क्वेअर 3 3 9 x इज इक्वल टू 0. राईट, एकदम सोपं. हे गुणायचे होते, पण हे जे आहे हे एकदम सिंपल आहे आपल्याकडे. फक्त याच्यात काय सगळं त्यांनी रेडीमेड दिलेलं आहे, फक्त तुम्ही त्यांना सिक्वेन्स दिला. सांगा सिक्वेन्स काय सांगते. 2x², नंतर +5 इकडे येऊन काय -5, +8 इकडे येऊन काय -8 इज इक्वल टू 0. राईट ना, एकदम सोपं आहे. आणि दुसरा एक प्रकार हा 2p -5/p + 7 बरोबर 0. आता इथं p ने गुणून घ्यावं लागणार सगळ्यांना एकदा तुम्हाला, म्हणून इथं पण तुम्हाला ही स्टेप लक्षात ठेवायची आहे. छेदस्थानी जर तुमचा चल आला, डिनॉमिनेटर प्लेसला जर चल आला तर त्याने एकदा गुणून घ्या. p ने गुणू म्हणा, p ने गुणू म्हणा, मग गुणा सगळ्यांना. याला p ने गुणलं 2p², याला p ने गुणलं तर 5p येतं, खाली 5p जशाच तसा, याला 7p, शून्याला p ने गुणलं तरी 0. मग हा pp बिकम कॅन्सल होतो. 2p² -5 + 7p. परत तुम्हाला यांची जागा अल्टर करावी लागेल. 7p अलीकडे 5 तिकडे, कारण सिक्वेन्स अशी आहे की p² झालं की p पाहिजे +7p. सर प्लसचं मायनस करा नाही, कारण हे इक्वल टूच्या अलीकडचं आहे, तेव्हा साईन बदलायचं नाही. इक्वल टूच्या पलीकडचं असेल तर साईन बदलायचं, मायनस. राईट ना. परत एकदा आपण तुम्हाला या टाईपचं 13 2x + 5 बरोबर 7/20. आता सांगा मला कशाने गुणाल तुम्ही. आता x ने गुणाल, साहजिकच आहे सगळ्यांना x ने गुणाल. x ने गुणून मल्टिप्लाइंग बाय x, मल्टिप्लाइंग बाय x. मग x ने गुणा 2x² + 5x, आणि इकडे पण 7 ला गुणलं तर 7x बनतं, खालचा x जशाच तसा. मग x बिकम कॅन्सल. 2x² + 5x आणि +7 इकडे येऊन काय झाला -7. अशा टाईपचं लक्षात ठेवा, एकदम इझी. बघा 14वा बघा. हा एक शेवटचं दाखवतोय मी तुम्हाला, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं सोडवाय, म्हणजे मी तुम्हाला काही गणित सोडवायला देणार आहे ते तुम्हाला करता आले पाहिजे. आता हे 2 ब्रॅकेटवाले बघा, m + 8 m - 8. असे ज्यावेळेस 2 ब्रॅकेट असतात तर ब्रॅकेट जर सेम असेल आणि एक चिन्ह प्लस आणि एक मायनस असेल तर मग a + b हे -b च्या सूत्रानुसार करायचं. पहिल्याचं पण काय करायचं स्क्वेअर, दुसऱ्याचं पण काय करायचं स्क्वेअर, मध्ये मायनस भरायचं आणि इज इक्वल टू काय लावायचं 0. संपला गुणाकार त्यांचा. पण याची खासियत बघा, दोन्ही ब्रॅकेट सेम असतात आणि एक प्लस आणि एक मायनस असतो बघा. लक्ष द्या. इथं पण बघा, मग पहिलं ब्रॅकेट मायनस आणि दुसरा प्लस असलं तरी चालतं, तरी गुणाकार इझी होतो त्याचा, कारण ते दोघं ब्रॅकेट सेम आहे. म्हणून या पहिल्याचं पण स्क्वेअर करा, दुसऱ्याचं पण स्क्वेअर करा आणि इज इक्वल टू 0 ला संपलं. पण सर जर 2 ब्रॅकेट वेगळे वेगळे असेल तर असेल x + 7 आणि x + 3, मग तुम्ही तसं नाही करू शकत. मग तुम्हाला गुणावं लागेल. कसं गुणावं लागेल. ह्या x ने पहिल्यांदा ह्या ब्रॅकेटला पूर्ण गुणायचं, x ने ह्या ब्रॅकेटला, x ने x ला गुणा x², x ने 3 ला गुणा 3x, तसंच 7 ने पूर्ण ब्रॅकेटला गुणा, 7 ने x ला गुणा 7x, 7 ने 3 ला गुणा 7 × 21 बरोबर 0. x² आणि हे 7 आणि 3 किती बनतात 10x + 21 इज इक्वल टू 0. अशा टाईपचं करावं लागेल जर 2 ब्रॅकेटचं आलं तर. त्याच्यामुळे तुम्ही आता जास्त गोंधळ करून घेऊ नका स्वतःचा. हे गणित जास्त काही विचारलं जात नाही 2-2 ब्रॅकेटवाले. हे जस्ट मी तुम्हाला दाखवायची म्हणून सगळ्या टाईपची गणितं दाखवतोय. हे काय शिकताय तुम्ही, वर्ग समीकरण त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायला शिकताय, वर्ग समीकरण त्याच्या सामान्य रूपात लिहायला शिकताय. तुम्हाला मी 16 गणितं लिहून दाखवलेली आहे आणि मी तुम्हाला करायला आणखी 14 गणितं देतो आहे. हे 16 लिहून झाले की
16 गणित मी तुम्हाला करून दाखवले. आपण हा दुसरा कन्सेप्ट बघतोय की वर्ग समीकरण त्याच्या सामान्य रूपात कसं लिहायचं. हाऊ टू राईट द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन इट्स स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे सिंपल. एक्सचं गणित असेल तर पहिल्यांदा एक्सच्या वर्गावाला टर्म लिहा, मग एक्स वाला लिहा आणि मग सुट्टा अंक लिहा. तेच गणित जर झेडचं असेल तर झेड स्क्वेअर पहिल्यांदा, झेड नंतर आणि मग सुट्टा. एम असेल एम स्क्वेअर एम सुट्टा अंक. राईट ना. त्याची भरपूर गणित करून दाखवले मी तुम्हाला आणि हे 14 गणित तुम्हाला मी करायला देतोय बघा. 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. तर हे सिंपल आहे अलीकडचे. 25 पर्यंत फक्त तुम्हाला सिक्वेन्स मध्ये लावायचे. बरोबरच्या पलीकडचं जर अलीकडे आणत असाल तर चिन्ह बदला आणि हे थोडेसे गुणाकाराचे. इथे या ब्रॅकेटने एक्सने ब्रॅकेटला गुणा, पीने ब्रॅकेटला गुणा, इथं पीने सगळ्या इक्वेशनला गुणा, इथं एक्सने सगळ्या इक्वेशनला गुणा आणि हे 2 ब्रॅकेटवाला साधं एकदम पटकन जमतं बघा. त्या पहिल्याचा पण स्क्वेअर, दुसऱ्याचा पण स्क्वेअर, बरोबर अशा टाईपचे. हे लागलं तर तुम्ही आणखी 2-3 गणित घ्या. एकदम सोपे असतात बघा. वर्ग मग पहिला ब्रॅकेट प्लसवाला आणि दुसरा मायनसवाला असला तरी चालतं, किंवा मग पहिला मायनसवाला आणि दुसरा प्लसवाला असला तरी सुद्धा चालतं. पण सिस्टम तीच, असंच करायचं. ओके. या सराव संचातला आपण शेवटचा कन्सेप्ट घेतोय. मग आपल्या पहिल्या सराव संचाला आपण स्टार्ट करू शकतो. कारण ह्या तिन्ही गोष्टी जर तुमच्या चांगल्या लक्षात राहिल्या, नंबर 1 वर्ग समीकरण आहे किंवा नाही ओळखणे, आयडेंटिफिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नंबर 2 वर्ग समीकरणाचं सामान्य रूप म्हणजे स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि आता नंबर 3 वर्ग समीकरणाची मुळे, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कशाला म्हणतात रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन समजून घेऊया आपण. वर्ग समीकरणाची मुळे, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक विधान लक्षात ठेवा. प्रत्येक समीकरणास 2 मुळे असतात. प्रत्येक वर्ग समीकरणात 2 मुळे असतात. ईच क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव 2 रूट्स. उदाहरणार्थ एक समीकरण आहे तुमच्याकडे, तर याला 2 मुळे. कोणती 2 मुळे? मूळ म्हणजे काय? यात असलेल्या व्हेरिएबलच्या अशा किमती की ज्या किमतीमुळे या समीकरणाची जी व्हॅल्यू आहे ती किती बनवू शकेल? 0 बनवू शकेल. त्याला वर्ग समीकरणाचं मूळ म्हणतात. उदाहरणार्थ काय? या वर्ग समीकरणात चल कोणतं आहे? एक्स. तर त्यात एक्स बरोबर 2 आणि एक्स बरोबर -5 ही त्याची 2 मुळे आहेत. कशी काय? कारण तुम्ही 2 भरून बघायच्या. इथं जर 2 भरलं तर 2चा वर्ग 4 बनेल आणि इथं 2 भरलं तर 3 गुणे 6 बनेल आणि मग हे 6 आणि 4 10 बनेल आणि या 10तून हे 10 वजा झालं की उत्तर किती बनेल? 0. म्हणून हे मूळ आहे त्याचं 2. सर तुम्ही ते कुठून शोधलं? तेच तर शोधायचा हा मेन धडा आहे. ते शोधायला तुम्हाला आता पुढे शिकायचंय की ही वर्ग समीकरणाची 2 मुळे कशी शोधतात. त्याच्या 3 पद्धती शिकायच्या आपल्याला. अवयव पद्धत, पूर्ण वर्ग पद्धत आणि सूत्र पद्धत. मीन्स फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड. अशा 3 मेथड शिकायच्या आपल्याला. ही रूट्स फाइंड आउट करायला मी ती डायरेक्ट लिहू शकलोय कारण मला माहिती आहे म्हणून. पण तुम्हाला मला अर्थ समजावून सांगायचा आहे की हे 2 याचं रूट काय. वाय दिस 2 इज द रूट ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. कारण ह्या 2 मुळे, या 2ला जर आपण एक्सच्या ऐवजी सबस्टिट्यूट केलं, ह्या 2ला जर आपण एक्सच्या ऐवजी ठेवलं तर याचं उत्तर 0 बनतं बघा. ते कसं बनतं मी ते तुम्हाला पुढे प्रश्नात समजावून सांगणार. तसंच -5 ने पण याचं उत्तर 0 बनतं. म्हणून हे 2 आणि -5 याची मुळे. तसं या गणितात जर तुम्ही p बरोबर 4 भरलं कसं होईल बघा. 4चा वर्ग 16 येईल, 16 आणि हे 24 येईल आणि हे 8. पहिल्यांदा हे 16 आणि हे 8 24 बनेल. 16 आणि 8 24 बनेल आणि त्याच्यातून हे 24 वजा झालं की उत्तर किती बनेल? 0. म्हणून हे 1 मुळे द्यायचं. तसं 2 ने पण बघा. कारण 2चा वर्ग करा 4, मग हा 4 आणि 8 किती बनेल? 12 आणि त्याच्यातून हा 6 गुणे 12 वजा झाला की उत्तर 0 बनेल. आता हे मी जे बोलतोय ना हे तुम्हाला मी प्रत्यक्ष प्रश्नाद्वारे समजावून सांगतो. या मुळांच्या संदर्भातला पहिल्या या सराव संचात मला असा प्रश्न विचारला की x बरोबर 3 ही किंमत ह्या वर्ग समीकरणाचं मूळ आहे की नाही तुम्ही ते ठरवा. ते कसं ठरतं बघा. x = 3 हे आपल्याला x² - 8x + 15 0 या इक्वेशनचा रूट आहे किंवा नाही ठरवायचंय. कसं ठरतं बघा. x = 3 चेक करायचं आपल्याला. मग ते जे इक्वेशन असतं का त्याची लेफ्ट हँड साइड घेते LHS डावी बाजू. डावी बाजू म्हणजे फक्त बरोबरच्या अलीकडचं गणित. त्याचे पूर्ण वर्ग समीकरण आहे की त्याची डावी बाजू घ्या. x वर्ग वजा 8x + 15. पुढे परत बरोबर 0 नका टाकू. बरोबरच्या अलीकडचं लिहायचंय फक्त आपल्याला. कारण इकडे बरोबर टाकलेलं आहे. बरोबरच्या अलीकडे. आणि आता एक्सच्या ऐवजी 3 बनायचा. हा x दिसतोय तुम्हाला, हा 3 बनायचा. मग ह्या 3चा वर्ग -8 गुणिले 3 + 15 झालं. आता ह्या 3चा वर्ग किती येतो? 9. आता इथं जो वर्ग 3चा 9 येतो ना, इथं वर्गाच्या 4 स्टेप दिसणार तुम्हाला. कधी कधी फक्त 3 दिसेल तरी वर्ग 9 करा. कधी कधी -3 दिसेल तरी सुद्धा वर्ग किती करा? 9च करा.
कारण प्लस वाल्याचा पण वर्ग प्लसच असतो आणि मायनस वाल्याचा वर्ग पण प्लसच असतो. 5 आलं तरी वर्ग किती करा 25, -5 आलं तरी वर्ग किती करा 25च. 4 आलं तरी वर्ग किती करा 16, -4 आलं तरी सुद्धा वर्ग किती करा 16. लक्षात आलं वर्गाचं टेक्निक. आणि कधी कधी तर काय होतं, अंकाचा वर्ग असतो त्याच्या बाहेर एक अंक पण असतो, म्हणून 3चा वर्ग 9 तर कराच, 9 दुने किती करा 18. परत 3चा वर्ग 9 कराच, 9 दुने किती करा 18. लक्षात ठेवा ना, 2 प्रकारची गणित असतात, प्लसवाले आणि मायनसवाले. पण वर्गाला कधीच चिन्ह येणार नाही, कारण प्लसवाल्याचा पण वर्ग प्लसच असतो, मायनसवाल्याचा पण वर्ग प्लस असतो. ही स्टेबिलिटी लक्षात ठेवा, वर्गाला जमली पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. अगदी सोपं आहे बघा. ह्या 3चा वर्ग किती झाला मग 9, आणि इथं हा पाळा म्हणायचा, 8 त्रिक किती 24. पण आता इथं पण गुणाकाराचं कसं असतं, याला गुणाकार म्हणतात. एक्सची किंमत 3 भरली होती आपण ब्रॅकेटमध्ये, पण 8 त्रिक 24, पण हा 24 जो आहे ना तो मायनस आहे, तर हा मायनस किती असतो मग याची पण 4 प्रकार आहे. इथं काय काय भेटू शकतं तुम्हाला बघा. कधी कधी -8 कंसात 3 भेटेल, कधी कधी -8 कंसात -3 भेटेल, कधी कधी +8 कंसात 3 भेटेल, कधी कधी +8 कंसात -3 भेटेल. असं तर उत्तर सगळ्यांचं 8 त्रिक 24च आहे. पण याला एकाला चिन्ह म्हणून चिन्ह द्या. इथं पण 8 त्रिक 24, पण दोघांना पण मायनसचे चिन्ह म्हणून प्लस द्या. इथं पण 8 त्रिक 24, दोघांना प्लसच आहे म्हणून प्लसच द्या. इथं पण 8 त्रिक 24, पण दोघांपैकी एकाला मायनस म्हणून मायनस. म्हणजे तुम्हाला समजलं का, गुणाकार तर 24च येणार आहे, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24. पण दोघांपैकी एकाला मायनस असेल तर उत्तर मायनस, दोघांना मायनस असेल तर उत्तर प्लस, दोघांना प्लसच असेल तर उत्तर प्लस, पण दोघांपैकी एकाला मायनस असेल तर उत्तर मायनस. उदाहरणार्थ असं दिलं, सांगा गुणाकार किती 8 गुणे 16, पण चिन्ह कोणतं मायनस. पण हे असं दिलं तर परत 8 गुणे 16, पण चिन्ह कोणतं प्लस. आता सांगा परत 8 गुणे 16, पण चिन्ह प्लस आहे तर प्लसच राहणार ना. आणि इथं सांगा परत 8 गुणे किती 16, पण चिन्ह कोणतं मायनस. तुमच्या लक्षात येतंय का, इथे एकाला मायनस म्हणून उत्तर मायनस, इथं पण एकाला मायनस म्हणून उत्तर मायनस, इथं दोघांना मायनस म्हणून उत्तर कसं प्लस, आणि इथं तर मायनसचं शॉर्टच नाहीये म्हणून उत्तर प्लस. हा गुणाकाराचा स्टेप तुम्हाला लक्षात आला पाहिजे, कारण सगळीकडे तो वापरायचा आहे. लक्षात ठेवा, एकदम सिंपल आहे, तुम्हाला चांगलं लक्षात आलं पाहिजे. चांगली प्रॅक्टिस करा, कारण कसं आहे, आता आपले व्हिडिओ लेक्चर असल्यामुळे मी जास्त एक्सप्लेन नाही करू शकत आहे, कारण मग जास्त जर का मी बोलत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग प्रॉब्लेम होतो. आता इथे नावातून 24 वजा करायचे तुम्हाला, कारण मजा आली नाही म्हणजे. मग नावातून 24 गेली की 15 होतात आणि मोठ्या सेकंड चिन्ह. मग हे -15 +15 किती येतं 0. आली की डावी बाजू 0. मग तुम्हाला म्हणावं लागतं डावी बाजू बरोबर उजवी बाजू, LHS = RHS. आणि मग सांगावं लागतं तुम्हाला की x बरोबर 3 हे या वर्ग समीकरणाचे मूळ आहे. x = 3 is the root of this quadratic equation. असं तुम्हाला लिहावं लागतं. बघितलं की स्टेप कसे आहे, x ते चेक करायचं होतं ना मूळ आहे की नाही. कसं चेक केलं आपण, ते समीकरणाचं हे अलीकडचं गणित घेतलं बरं का, डावी बाजू फक्त बरोबरच्या पलीकडचं 0 नाही घ्यायचा, आणि त्याच्यात x 3 भरायचा, 3 भरायचा. 3चा वर्ग 9, 8 त्रिक 24, आणि हे जशाच तसं. नावातून 24 जाते, 24 मधून 9 वजा करा 15, मोठ्या संख्येत चिन्ह द्या. आणि असं करा. मी तुम्हाला दाखवलं वर्ग कसा करायचा, नीट बघून घ्या, आणि शेवटची स्टेप पण बघून घ्या. ओके, आणखी 2 गणित आहे माझ्याकडे, ते पण बघून घ्या. सांगा आता इथं कोणती किंमत चेक करतोय आपण, p बरोबर 2. आता मी शॉर्टकट मध्ये प्रश्न दिला तुम्हाला, वर्ग समीकरण अलीकडे दिलं आणि जी किंमत मूळ आहे की नाही तपासायची, ती डायरेक्ट पुढे देतोय. तुम्ही फक्त काय चेक करताय की ही चलाची जी किंमत आहे ही या समीकरणाचं मूळ आहे का. मूळ म्हणजे रूट म्हणजे त्याची व्हॅल्यू, अशी व्हॅल्यू जिच्यामुळे ती उत्तर किती बनलं पाहिजे 0, म्हणजे डावी बाजू उजवी बाजू सारखी आली पाहिजे. ओके ना. तर आता डावी बाजू घेतो परत एकदा, डावी बाजू LHS. ओके, सांगा आता डावी बाजू कोणती, बरोबर चारीकडचं गणित सांगा, p² + 10p - 3. आणि बरं आता p च्या ऐवजी 2, इथं 2, इथं 2, बरं p2 2चा वर्ग + 10 कंसात -3. 2चा स्क्वेअर किती येतो 4, चिन्हाचं काही शॉर्ट नसतो. 10 दुने 20, इथं सगळं प्लस आहे म्हणून प्लस, -3. 20 आणि 4 किती बनतात 24, 24 मधून 3 वजा केले तर उत्तर किती बनतं 21. 0 आलं का ते, मग 0 नाही आलं तर तुम्हाला असं लिहावं लागतं, डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी नाहीये, आणि म्हणून तुम्ही म्हणू शकता की p बरोबर 2 हे या वर्ग समीकरणाचे मूळ नाही. अगदी सोपं आहे, थोडी चांगली प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला घरी जवळपास 10 गणित सोडवायला देतोय,
p is equal to 2 is not the root of this quadratic equation. हे एक गणित बघा आणखी, म्हणजे तुम्हाला जी किंमत आहे ती प्लस पण असू शकते मायनस पण असू शकते. मी इथे एक मायनस किमतीचं पण गणित घेतलं. m इज इक्वल टू -2 चेक करायचं आपल्याला याचं रूट आहे किंवा नाही. m बरोबर -2 हे याचं मूळ आहे की नाही तपासायचंय. तर सांगा आता लेफ्ट साइड कोणती परत एकदा. m स्क्वेअर -2m -8 एवढीच आहे की नाही, इक्वल टू 0 नाही घ्यायचं हा बाळांनो, डावी बाजू. आणि आता किंमत भरा. आता -2 भरायचंय बरं का आपल्याला. हे m च्या ऐवजी -2 पण त्याचा काय लावायचा वर्ग. -2 कंसात -2 आणि -8 राईट ना. हे बघा m -2 त्याचा वर्ग, हे -2 दशाच तसं, हे m -2. -2चा वर्ग किती येतो 4. चिन्ह येतं का नाही, त्यासाठीच अगोदर दाखवलं तुम्हाला. इथं मायनस जरी आलं तरी इथं चिन्ह येणार आहे. आणि यांचा गुणाकार कसा 2 गुणे 4, पण दोघं मायनस आहे म्हणून कसा गुणाकार प्लस. दोघं मायनस असले तर हे प्लस येतात, दोघांपैकी एक मायनस असलं तर मायनस आहे आणि मायनस आहे. मग हे 4 4 8, 8तून 8 गेले तर किती उरले 0 झालं. मग मूळ आहे किंवा नाही सांगा तुम्ही. खालचे 2-3 स्टेप लिहा तुम्ही आता की डावी बाजू बरोबर उजवी बाजू, म्हणून हे याचं मूळ आहे. एकदम सोपे गणित आहे बघा, लक्षात येते. मी हे 3 गणित तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहे. मी घरी करायला तुम्हाला 10 गणित देतो आहे, ते तुम्हाला मी देतोय, ते तुम्ही व्यवस्थित सोडवा आणि मला दाखवा की मूळ आहे किंवा नाही. अशा स्टेपनी करायचं. पहिल्यांदा ती किंमत जी चेक करायची ती घ्यायची, मग डावी बाजू म्हणायचं, बरोबरच्या अलीकडचं गणित घ्यायचं, त्याच्यात त्या किमती भरायच्या आणि असं उत्तर काढायचं. हे जर 0 आलं तर डावी बाजू उजवी बाजू सारखी म्हणायची आणि मूळ आहे म्हणायचं. जर 0 नाही आलं तर नॉट इक्वल टू द्यायचं आणि मूळ नाही म्हणायचं. ओके. तर आता ही तुम्हाला मी काही पुढची गणितं देतोय. 3 गणितं एक्सप्लेन केली की तुम्ही नीट समजून घ्या बाळांनो कसं गणित करायचं. आता हे वर्ग समीकरण आहे आणि x ची 3 ही किंमत याचं मूळ आहे की नाही तपासायचं आहे आपल्याला. x is equal to 3 is the root of this quadratic equation or not. तर स्टेप ह्या करायची की अगोदर डावी बाजू घ्यायची, मग ते समीकरण लिहायचं, बरोबरच्या पलीकडचं 0 नाही लिहायचं, त्याच्यात ती किंमत भरायची, वर्ग करून इथं गुणाकार करायचा, मग जी क्रिया आहे ती करायची आणि उत्तर 0 येतं का चेक करायचं. 0 आलं तर तुम्हाला मूळ आहे म्हणता येईल आणि 0 नाही आलं तर मूळ नाही म्हणता येईल. असं तुम्हाला मी जवळपास 4 पासून तर 12 पर्यंत गणित दिलेले आहे. हे गणित तुम्ही घरी चांगल्या पद्धतीने सोडवा आणि मला व्हॉट्सअपवरती दाखवा आणि तपासून घ्या. तर आता इथे आपला आता प्रॅक्टिस सेट 2.1 साठी लागणारा जो काही भाग होता तो शिकून झालेला आहे. तो तुम्ही चांगला वाचा, चांगला लक्षात ठेवा. उद्या आपण प्रॅक्टिस सेट 2.1 ओके.